इचलकरंजी इस्लामपूर इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई. विनापरवाना पिस्टल व 2 जिवंत काडतुसांसह एकाला अटक. सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणारे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर प्रभावी कारवाई सुरू आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व लहू थाटे यांच्या पथकाला एक मोठे यश आले. पथकातील पोलीस अंमलदार अरुण पाटील आणि सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की ईश्वरपूर येथील उदय चौक भागात एक निळा शर्ट घातलेला इसम संशयास्पदरीत्या थांबला. त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या पथकानं ईश्वरपूरमधील रिंग रोडवरील उदय चौक परिसरात सापळा रचला. पोलिसांना तिथं बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचा एक तरुण दिसला. पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्याला वेढा घालून ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्यांना आपलं नाव अबूबकर हारून रशीद मनेर, वय 26 वर्ष, राहणार मनेर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असं असल्याचं सांगितलं. पंचासमक्ष आरोपी अबूबकर मनेर याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूला कमरेला खोचलेले एक पिस्टल आणि मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतूस आढळून आली. सदर शस्त्राबाबत परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता हे पिस्टल त्याच्या ओळखीचा साबीर पुणेकर, राहणार अकबर मोहल्ला, ईश्वरपूर याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस हवालदार अरुण पाटील यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करतात. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर अशीच कडक आणि प्रभावी कारवाई यापुढेही सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला.